नमस्कार. आज आपण एका कविता संग्रहाच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत. शब्दांच्या गाभाऱ्यात हा कविता संग्रह सरिता मेहत्रे कलढोणे यांनी लिहिलेला आहे. त्या पुणे येथील कवयित्री आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये चांगलं लेखन आहे. त्यांचा हा कविसंग्रह अतिशय मनाला भावणार आहे. आज मी आपल्या समोर या कविता संग्रहातील 2 कविता आपल्या समोर ठेवणार आहे. शब्दांच्या गाभाऱ्यात. त्या कविता संग्रहातील मनात दाटलेले ही कविता पहिल्यांदा मी आपल्या समोर ठेवत आहे. मनात दाटलेले सारच काही लिहिता येत नाही. किती जीवनातलं सत्य कवयित्री मांडते. तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये खूप काही दाटलेलं असतं. त्या काही भावनांना, काही कल्पनांना, काही विचारांना शब्दात पकडणं शक्य नसतं. अशा वेळी विशेषतः भावना जेव्हा दाटून येतात, शब्द फुटत नाहीत, तेव्हा अश्रू वाट करून देतात त्या भावनांना. त्यामुळे अभिव्यक्त होणं, आत्माविष्कार व्यक्त होणं ही मानवी गरज आहे, माणसाची मानसिक गरज आहे. बऱ्याचदा व्यक्त होता येत नाही ही एक अडचण असते, किंवा व्यक्त होऊच दिलं जात नाही अशी एक अडचण असते. पुढच्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून जेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, याचा अर्थ आवाज दबत नाही, तो कुठेतरी व्यक्त होत राहतो. त्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. जरी तुम्ही दिलं नाही तर ते अभिव्यक्त होत राहते, आणि त्याला जर तुम्ही अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर तो अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होत राहतो. म्हणून लोकशाही आहे. लोकशाही मधचा हा एक फायदा आहे, आपल्याला अभिव्यक्त होता येते. परंतु सर्वांनाच अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य अजून नाही. देश स्वतंत्र झालाय, पण काही माणसं अजून स्वतंत्र झाली नाही. सगळ्यांनाच त्याच्या मनातल्या भावना, त्याच्या मनातल्या कल्पना, त्याच्या मनातले विचार बोलता येत नाही. सत्य सुद्धा सांगण्याची अनेकांना बंदी आहे इथं. खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या गर्भात हुकुमशाही वाढते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे, एकतर सगळं काही सांगता येत नाही आधीच, आणि सगळंच काही सांगता येत नाही, आणि सांगायचं ते सांगू दिलं जात नाही, तेव्हा होणारी कुचंबना विलक्षण असते. म्हणून हे दमन होत असते. सिग्मंड फ्राइडनं सांगितले, दमन होता कामा नये, व्यक्त होता आलं पाहिजे. आणि जर दमन होता आलं तर त्यातून व्यक्तीला वेळ लागण्याची शक्यता असते. त्यामुळं व्यक्त होणं झालंच पाहिजे. कोणी कथेच्या माध्यमातून व्यक्त होते, कोणी कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त होते, कोणी कवितेच्या माध्यमातून व्यक्त होते, कोणी आपल्या मित्र-मैत्रिणी समोर बोलून व्यक्त होते, कोणी अश्रू डाळून व्यक्त होते, कोणी स्वतःशीच बोलून व्यक्त होत असते. पण व्यक्त झालंच पाहिजे ना. तर दाटलेलं सारच काही लिहिता येत नाही. आठवणी उरात असल्या तरी सगळा हिशोब मांडता येत. तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या आठवणी राहतात. प्रत्येकाच्या मनात असंख्य आठवणी असतात. आठवणी म्हणजे एक प्रकारचं आपलं संचित आहे, आणि त्या आठवणी प्रेरणादायी, प्रेमळ, उल्हासित करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, आनंदित करणाऱ्या असतील तर त्याचं भविष्य समृद्ध असतं. आठवणी कटू असतील आणि त्या पचवता आल्या नाहीत तर व्यक्तीचं जीवन दुःखमय होत असतं. व्यक्तीचं जीवन दुःखमय होत असतं. म्हणून आठवणी सुद्धा पचवता आल्या, कारण भूतकाळ बदलता येत नाही, भूतकाळापासून बोध घेता येतो. आणि त्यामुळं ह्या जसं अन्न पचवलं तर माणसाचं पोषण होते, पचवता आलं नाही तर कुपोषण होते, मग उलटी होते, संडास लागतो, आणि यातून कुपोषण सुरू होते.
अन्न सुद्धा पचवता आलं पाहिजे, तसे आठवणी पचवता आल्या पाहिजे. आणि त्या सगळ्या आठवणींचे योग्य असे विभागणी करता आली पाहिजे. कवयित्रीमध्ये हिशोब मांडता येत नाही, पण हिशोब काही आठवणींचा आपल्याला मांडून काही आठवणींचा हिशोब करून टाकावा लागतो, तुकडा पाडावा लागतो. तर कवयित्रीमध्ये आठवणी उरात असल्या तरी सगळा हिशोब मांडता येत नाही. एक प्रियसी एका प्रियकराला म्हणाली, आता सगळं संपलं, हिशोब क्लिअर झाला, तुझा माझा संबंध मिटला, असं ती म्हणाली. तो प्रियकर तिला म्हणाला, ठीक आहे, नातं तुटलं तरी आठवणी तुटत नाहीत ना, त्याचं काय करायचं. हीच भावना कवयित्री या ठिकाणी म्हणते. आठवणी उरात असल्या तरी सगळा हिशोब मांडता येत नाही. मनात दाटलेलं सारच दुःख आतल्या आतच राहतं. मनात दाटलेलं सारच दुःख आतल्या आतच राहतं. नकळत आसवांच्या रूपानं पापण्यावर ठसा उमटून जातं. मनात दाटलेलं सारच दुःख आतल्या आतच राहतं. ही एक अगतिक अशी अवस्था आहे माणसाची. जेव्हा मनात दाटलेलं सारं दुःख जेव्हा माणसाला व्यक्त करता येत नाही, जेव्हा ते आतच राहतं. पण ते जर अस्वस्थ करत असेल आत राहून, तर माणसाच्या मानसिकतेवर, माणसाच्या भावविश्वावर, माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे तुमच्या मनात दाटलेलं तुम्हाला लेखणीच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून, कुठल्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त होत आहे. कला ही मानवाला मिळालेलं एक वरदान आहे. ते मानव निर्मित आहे. मानवानं हे आपल्या भावनेचा, कल्पनेचा, विचाराचा आविष्कार करण्यासाठीच या कलेला जन्म दिलेला आहे. म्हणून मित्र, प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे. ते मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. बोलणं ही सुद्धा एक कला आहे. बोलणं ही एक, भाषण ही एक कला आहे. लिहिणं ही एक कला आहे. चित्रकला ही कला आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाने एक तरी कला जीवन सुंदर करण्यासाठी आवश्यक असते. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, भावनेवर जगतो. आणि त्याला जर आपल्या भावना, विचार आणि आपल्या कल्पना व्यक्त करण्याला एखादं व्यासपीठ मिळालं, व्यासपीठ मिळालं तर अजून काही प्रॉब्लेम येईल म्हणून विचारपीठ म्हणतो. एक विचारपीठ मिळालं आणि कुठेतरी व्यक्त व्हायला जागा मिळाली, आणि हे मिळणं आणि तसं मिळून देणं ही सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे. हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे. अशा जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. लोकांना व्यक्त व्हायला संधी दिली पाहिजे. त्यामुळं मराठी साहित्यात वेगवेगळे साहित्य प्रवाह जे निर्माण झाले ना, त्यांना वेगळं काहीतरी सांगायचं होतं. ते साचलेल्या परंपरेने आलेल्या प्रभावात ते मांडता येणं शक्य नव्हतं, म्हणून वेगळंच काही मांडण्यामुळे ते वेगळा साहित्य प्रवाह निर्माण झाला. म्हणून मनात दाटलेलं सारच दुःख आतल्या आत राहतं. नकळत आसवांच्या रूपानं पापण्यावर ठसा उमटून जातो. नकळत आसव, पण कवयित्री आता सांगते, ते दुःख आतच राहतं, परंतु ते नकळत आसवांच्या रूपानं बाहेर येते. ही जाणीव कवयित्रीने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मित्र, अत्यंत सुंदर आता हा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहाला प्रस्तावना श्रीपाल सबनीस यांची लाभलेली आहे, जे की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. ह्या कवयित्रीला प्रेरणा, प्रोत्साहन द्यावं, तिचं अभिनंदन मी करावं या निमित्तानं म्हणून हे आपल्या समोर मी आज आलेलो आहे. शब्दांच्या गाभाऱ्यात हा कविता संग्रह मराठी साहित्य विश्वात आणल्याबद्दल कवयित्री सरिता मेहत्रे कळढोणे यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी हा कविता संग्रह माझ्याकडे पाठवला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी पुन्हा कधीतरी या कविता संग्रहातील दुसरी एक फार सुंदर अशी कविता आहे, गंध हो ना प्रीतीचा नावाची. ती कधीतरी पुढच्या भागामध्ये आपण बघूया. तोपर्यंत नमस्कार.